हॅलो एव्हरीबडी, मी डॉक्टर निशिकांत जाधव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं वेलकम करते आपल्या समथिंग फ्रॉम माइंड या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेल की मी थोड्या दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक स्टोरी टाकली ज्यात मी असं बोलले होते की यू कॅन आस्क मी सम क्वेश्चन्स। जर तुम्हाला माझ्याबद्दल काही क्वेश्चन्स असतील, काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही मला विचारू शकता असं मी टाकलं होतं आणि बऱ्याच लोकांचे आपल्याला क्वेश्चन्स आले होते। तर त्या क्वेश्चन्सची उत्तरं मी तेव्हा दिली नव्हती, ती मी आता देणार आहे आपल्या ह्या यूट्यूबच्या चॅनलवर आणि यूट्यूबच्या ह्या व्हिडिओमध्ये। सो आता आपण आपलं चालू करूयात व्हिडिओ आस्क मी क्वेश्चन्स वाला। आणि जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर हा व्हिडिओ खूप इंटरेस्टेड होणार आहे। आपण मस्त गप्पा मारणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये, तुमचे क्वेश्चन्स माझे आन्सर्स। तर मस्तपैकी निवांत बसा, चहा वगैरे घेऊन बसा आणि हा व्हिडिओ खूप छान एन्जॉय करा। सो लेट्स गेट स्टार्टेड। तर आपल्या ह्या डायरीमध्ये मी ते क्वेश्चन्स लिहून ठेवलेले आहेत आणि आता आपण आपल्या फर्स्ट क्वेश्चन पासून चालू करूयात। हा क्वेश्चन मी फर्स्ट निवडला आहे, ते का ते तुम्हाला कळेलच। तर आपला फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय डिड यू चूज मराठी यूट्यूब चॅनल? तर ह्याचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की का मराठी यूट्यूब चॅनल का नाही? माझी स्वतःची मदर टंग मराठी आहे, मला मराठी खूप जास्त आवडतं, प्रमाणाच्या बाहेर मला मराठी आवडतं। याचा अर्थ असं नाही की आय एम नॉट वेल इन हिंदी अँड इंग्लिश, बट मला मराठी खूप जास्त आवडतं, ती माझी मातृभाषा आहे। आणि मला असं वाटतं की मी मराठीतून ज्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवू शकते ना, त्या कदाचित दुसऱ्या कोणत्या लँग्वेजमधून नाही पोहोचवू शकणार, म्हणून मराठी यूट्यूब चॅनल निवडलेला आहे। तर आता हा आपला सेकंड क्वेश्चन, टेल मी अबाउट युअर रुटीन। ओके, तर मी सध्या मुंबईमध्ये असते, नवी मुंबईमध्ये। तर माझं रुटीन वेगळं आहे, मला 8 to 5 ऑफिस असतं, तर ते रुटीन मी सांगते आणि विकेंडवाला नंतर सांगते। तर मोस्टली मी 6:30 6:30ला उठते, 6:30ला उठून आपले रोजच्या जे आहे ते झाल्यानंतर मग मी ब्रेकफास्ट आणि लंच बनवते स्वतःसाठी आणि तो घेऊन मला 8 वाजेपर्यंत ऑफिसला पोहोचायचं असतं। माझं ऑफिस एक 15 to 20 मिनिट्सच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे, त्यामुळे मला इतका जास्त वेळ लागत नाही जायला। मग टिफिन वगैरे ब्रेकफास्ट मी घेऊन जाते ऑफिसला। त्याच्यानंतर 8 to 5 आमचं ऑफिस असतं, मग 5ला सुटल्यानंतर कधी लेट होतो वगैरे, मग 6 वाजेपर्यंत मी घरी येते। घरी आल्यानंतर आम्हाला ऑफिसमध्ये फोन अलाउड नाहीये, आम्ही फोन यूज नाही करू शकत। तर मग घरी आल्यानंतर थोडं फोनचं चालू असतं माझं, इन्स्टा बघ, युट्यूब बघ, व्हॉट्सअपचे स्टेटस बघ, हे सगळं होते एक अर्धा तास। त्याच्यानंतर मी काहीतरी खाते किंवा कधी कधी बाहेरून येतानाच मी काहीतरी खाऊन येते। ते झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे की स्वामींचं मी करत असते, मग स्वामींचं नामस्मरण म्हणा किंवा स्वामींची आरती, त्याला एक अर्धा तास मी देते। त्याच्यानंतर माझं वर्कआउट असतं 30 to 45 मिनिट्समध्ये। तर 30 मिनिट्स मी वर्कआउट करते, त्याच्यानंतर 15 मिनिट्स मेडिटेशन किंवा फेस एक्झरसाइजला वगैरे मी देते। मग ते 7:30 पर्यंत माझं सगळं होतं। मग 7:30 ते 8 वेळ असतो माझ्याकडे, मग मी बुक वगैरे वाचत बसते किंवा मूवीज किंवा एखादी वेबसिरीज बघत बसते। मग 8 वाजता परत डिनरच्या तयारीसाठी मी लागलेली असते। मग 8 ते 9च्या दरम्यान बनवून पण होतं, खाऊन पण होतं। मग खाऊन झाल्यानंतर एक अर्धा तासाची माझी शतपावली असते, ती कधी मी खाली जाऊन करते किंवा मग कधी आमचा फ्लॅट बऱ्यापैकी असा लेंथनी मोठा आहे, मग तिथेच करते एक अर्धा तास शतपावली। त्याच्यानंतर मग 10 वाजेपर्यंत हे सगळं झाल्यानंतर बुक्स वाचायला तर मला खूप आवडतं, हे तुम्हाला माहिती आहे। मग 10 वाजता मी बुक वाचायला बसते आणि मग 10:30 11 पर्यंत कधी इंटरेस्टेड बुक असेल तर जास्त वेळ वाचते, इतका इंटरेस्ट येत नसेल, लिंक लागत नसेल तर रोजची 10 पानं कंप्लीट करायची आणि मग आहेच आपला फोन। आणि हे सगळं करता करता मध्ये फोन भरपूर वेळा वापरला जातो, स्क्रीन टाइम थोडा जास्त होतोय, तो कमी करायचा चालू आहे। आणि त्याच्यानंतर 11:30 ते 12च्या दरम्यान मी झोपून जाते। आता आपला तिसरा क्वेश्चन आहे, मेन रिझन टू स्टार्ट दिस यूट्यूब चॅनल अँड वन मोटिवेशन टू कंटिन्यू दिस। ओके, तर ह्याच्या मागचं मेन रिझन आहे सुशांत सिंग राजपूतचं सुसाईड जे झालं होतं ते। तर तुम्ही म्हणाले काय फालतूगिरी आहे, तर तेव्हा असं झालेलं की त्याच्या त्या न्यूज नंतर आय वॉज व्हेरी शॉक। म्हणजे मला असं झालेलं की एखादी व्यक्ती जिच्याकडे पैसा आहे, फेम आहे, एवढं सगळे लोक त्याच्यावर प्रेम करतात, तरीही त्या व्यक्तीनं का असं केलं असेल,
हा प्रश्न मला खूप पडलेला आणि तेव्हा लॉकडाऊन होतं तर आपण घरी होतो, मग फोनचा वापर खूप जास्त व्हायचा आणि मग इन्स्टा ओपन केलं की तेच, फेसबुकवर तेच, न्यूज लावल्या तरी न्यूजमध्ये तेच तेच तेच, आणि त्या सगळ्यांनी मला असं झालं की हे असं काय. मग मला असं वाटलं की ठीक आहे त्यांना केलं, पण ऍटलिस्ट बाकी लोकांनी हे करू नये. किंवा कधी कधी असं होतं की आपल्याला खूप बोलायचं असतं पण आपल्याशी बोलायला कोणी नसतं, किंवा असे बरेच काही काही गोष्टी होतात. मग मला असं वाटलं की हा व्हिडिओ थ्रू आपण लोकांपर्यंत काहीतरी पोहोचूया, म्हणून मी एक व्हिडिओ बनवला होता. तेव्हा माझ्या समथिंग फ्रॉम माइंड ह्या इंस्टाग्राम पेजवर मी तो पोस्ट केलेला आणि तो व्हिडिओ खूप छान चालला, लोकांनी त्याला खूप छान प्रतिसाद दिला, लोकांना तो खूप आवडला. म्हणजे मला पर्सनल मेसेजेस, कॉल, कमेंट्स करून लोकांनी खूप खूप जास्त प्रेम दिलं होतं माझ्या त्या व्हिडिओला. इट्स नॉट अबाउट सुशांत सिंह, तो व्हिडिओ अबाउट डिप्रेशन, अबाउट सुसाईड वगैरे होता. आणि त्याच्यानंतर मग लोकांचं मला असं होतं की तू ट्राय करू शकतेस युट्यूब चॅनल ओपन करायला वगैरे. आणि माझी बेस्ट फ्रेंड आहे रीमा कुलकर्णी, बिट्स अँड बाईट्स नावाचं तिचं युट्यूब चॅनल आहे, तिची लिंक देते मी. तिनं आता परत कन्सिस्टंटली चालू केले आहेत व्हिडिओ. तर ती युट्यूबर होती आधीपासून, मग त्याच्यामुळे मला तिच्यामुळे पण थोडं एनकरेज झाल्यासारखं झालं की नाही मला करायचंय, आणि मग मी चालू केला युट्यूबचा चॅनल. तर आताच दुसरा क्वेश्चन आहे, वन मोटिवेशन टू कंटिन्यू दिस. तर मोटिवेशन मी स्वतः आहे ह्या व्हिडिओचं कंटिन्यू ठेवण्यामागे. कारण ह्याचं रिझन मी तुम्हाला सांगते की लोकांचे व्ह्यूज बऱ्यापैकी येत नाहीयेत, फाईन, किंवा लाईक पण येत नाहीत आपल्याला, किंवा सबस्क्रायबर्स पण जास्त वाढत नाहीयेत वगैरे, ठीक आहे. पण मला खूप छान वाटतं जेव्हा मी व्हिडिओज बनवते, जेव्हा मी व्हिडिओज एडिट करते, किंवा जेव्हा मी तो पोस्ट करते, तेव्हा मला स्वतःला खूप जास्त छान वाटत असतं. म्हणून मी हे युट्यूब चॅनल चालू ठेवत आहे. हे ह्याच्या मागचं मोटिवेशन आहे. खूप लोकांचा मला सपोर्ट आहे असंही बिलकुल नाहीये. म्हणजे आपले स्वतःचे जे जवळचे लोक असतात तेच बोलतात की काय तुझं चालू आहे, कशाला करते, काय हे ते असं बरंच आहे. पण मला छान वाटतं आणि मला असं वाटतं की जी गोष्ट आपल्याला छान वाटते ना ती आपण कंटिन्यू केली पाहिजे. तर हेच रिझन आहे हा आपला युट्यूब चॅनल कंटिन्यू करण्यामागे. सो नेक्स्ट क्वेश्चन, आता आपला चौथा क्वेश्चन आहे, व्हॉट आर युअर फ्युचर प्लॅन्स. तर प्लॅन्स तर बरेच आहेत, पण बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात वेगवेगळ्या गोष्टींवर. मग कसं जसं होईल तसे प्लॅन्स करते. पण मला अशी सवय आहे की खूपच आधी मी प्लॅन कोणत्याही गोष्टीचा करून ठेवत नाही, कारण मला तो एक्सपिरियन्स आहे की ज्या गोष्टी आपण खूप प्लॅन करतो ना त्या बिलकुलही तशा होत नाहीत, त्याची खूप मस्त प्रकारे वाट लागते. तेव्हा मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट जास्त प्लॅन करून नाही ठेवायची. पण मला असं आहे की मी आता सुद्धा मी स्वतःच्या पायावर उभी आहे, पण मला कंटिन्यूली तसंच राहायचं आहे. फायनान्शियली इंडिपेंडंट आणि खूप छान स्टेबल व्हायचंय, एका लेवलपर्यंत स्वतःला घेऊन जायचंय, स्वतःची जी स्वप्न आहेत ती स्वप्न पूर्ण करायची. तर आपला पाचवा क्वेश्चन आहे माझा फेवरेट, टेल मी समथिंग अबाउट युअर फॅमिली. ओके, तर तुम्हाला माहितच असेल, आपले व्हिडिओज बघून तुम्हाला थोडासा अंदाज आलाच असेल. तर माझी खूप मोठी अशी जॉईंट फॅमिली आहे, बरीच मोठी फॅमिली. आम्ही आमच्या घरामध्येच 10 लोक वगैरे राहतो आणि लागूनच चुलत घर वगैरे आहेत. तर मला जवळजवळ 9 आत्या आहेत, 8 काका आहेत, माझे स्वतःचे सख्खे चुलत धरून जवळजवळ 8 भाऊ आणि आम्ही 4 बहिणी आहोत. अशी खूप मोठी आणि खूप छान माझी फॅमिली आहे. सगळे एकमेकांवर खूप प्रेम करतात, प्रत्येकाच्यासाठी उभे असतात. म्हणजे सुखामध्ये तर सगळे आहेत, एखादं छान फंक्शन आहे आणि सगळे येणार नाहीत असं कधीच होत नाही, सगळे येतात, ते छान एन्जॉय करतात. पण एखादं दुःख आहे किंवा काही घरात घडलं, कोणी आजारी आहे, तरी सुद्धा सगळे तेवढ्याच जिव्हाळ्यानं आणि तेवढ्याच प्रेमाने येतात. अशी माझी फॅमिली आहे. म्हणजे मला काही काही लोकांना असं कधी सांगावंच वाटतं, कोणी काय बोललं तर मला असं असतं की तुम्ही माझ्या केसाला तर धक्का लावून बघा, माझी एवढी मोठी फॅमिली तुमचं काय करेल. जोकचा पार्ट. तशी खूप छान फॅमिली आहे माझी. तर आपला 6वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर रिलेशनशिप स्टेटस. तर आय एम हॅपीली सिंगल अँड रेडी टू मिंगल. म्हणजे अशीच रेडी टू मिंगल नाही, स्थळ वगैरे बघायचं चालू आहे, घरात प्रॉपर प्रोसिजर चालू आहे, कधीही यंदा कर्तव्य आहे, होऊ शकतं. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 7th, व्हॉट डू यू लाईक, गिव्हिंग बुक रिव्ह्यू, व्लॉगिंग, फूड व्लॉगिंग और एक्सप्लोरिंग न्यू प्लेसेस. ओके,
तर बुक रिव्ह्यूज तर आपण आत्ताच चालू केले आहेत आपल्या चॅनलवर. कसा रिस्पॉन्स येतोय ते बघूयात. म्हणजे मला असं वाटलं की मी एवढी छान छान बुक्स वाचते तर तुमच्यापर्यंत ते घेऊन जाऊयात, कारण तुम्हाला सुद्धा कळेल की कुठले बुक्स वाचले पाहिजेत, कुठले नाही वाचले पाहिजेत. आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी बुक वाचले पाहिजेत खूप जास्त, म्हणून ऍक्च्युली मी ते चालू केलं. आपण नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोर करत असतो, पण कसं होतं मला एवढं बाहेर पडणं वगैरे नाही होत. म्हणजे मला जास्त कुठे जाणं होत नाही. जिथं जिथं मी गेलेली आहे तेवढं मी एक्सप्लोर नक्कीच करण्याचा प्रयत्न केलाय. आणि अजून काय विचारलं, फूड ब्लॉगिंग. तर फूड ब्लॉगिंग असं आपण आता नाही, आता मी शॉर्ट्स टाकायला लागले फूडचे. तर त्याच्या मागचं रिझन पण काय होतं की मी एकटीच खाणं बनवत असते ऐरोलीमध्ये. मग मला खूप बोर होतं की एकटीसाठीच काय बनवायचं, एकटंच बनवायचं आणि एकटंच खायचं. मग मी कधी कधी खूप कंटाळा करायचे. मग त्यामुळे मी हे चालू केले व्हिडिओज बनवणं, की त्यानिमित्तानं मी खूप छान सगळं साग्र संगीत जेवण बनवत असते. तेव्हा मला ते छान वाटतं. म्हणून आता आपण थोडे शॉर्ट्स जे टाकतोय ते फूडवर टाकत आहोत. आणि अजून जे आपले व्लॉगिंग वगैरे असतात, कधी संडे व्लॉग येतो, कधी मंडे व्लॉग येतो, तो मी सुट्टी असते मग काहीतरी प्रोडक्टिव्ह करूयात तुमच्यासोबत म्हणून तो व्लॉग बनवलेला असतो. तर मला सगळंच आवडतं, एक्सप्लोर करायला आवडतं, बुक रिव्ह्यूज द्यायला आवडतात, फूड ब्लॉगिंग आवडतं आणि मोटिवेशनल व्हिडिओज पण मला खूप आवडतात. जे मोटिवेशनल व्हिडिओ खूप छान प्रकारे लोक इग्नोर करतात, कारण मला आजकाल असं वाटायला लागलंय की चांगलं ऐकायला लोकांना कमी आवडतं. असो, नेक्स्ट क्वेश्चन. हा आपला 8वा क्वेश्चन आहे. हे, विल यू लव्ह टू डोनेट युअर हेअर टू कॅन्सर पेशंट्स? जस्ट 12 इंचेस ऑफ हेअर इज रिक्वायर्ड. तर हा ऍक्च्युली मला इंस्टाग्रामवर पण डीएम आलं होतं आणि त्यांनी हा मला क्वेश्चन पण विचारलेला आहे. आत्ताच एक न्यू पेज मला फॉलो करते इन्स्टावर. तर मला खूप आवडेल हेअर डोनेट करायला, नक्की आवडेल. पण मी सांगते तुम्हाला की हा बाजूला तुम्हाला व्हिडिओ दिसेल, माझे एवढे लॉंग हेअर होते आणि थोड्याच महिन्यांपूर्वी ते मी कट केलेत. म्हणजे आता तरी ते खूप वाढलेत, नाही तर मी एवढूशेच केले होते. आणि मी खूप जास्त शिव्या खाल्ल्या होत्या घरात सगळ्यांच्या. म्हणजे सगळे मला असे होते की तू का केस कापलेस, का केस कापलेस, असं सगळं झालं होतं. त्यामुळे मला हेअर डोनेट करायला नक्की आवडेल, मी नक्की करेल. पण फक्त थोडासा मला टाइम लागेल एवढं नक्की, कारण मी आत्ताच एवढे गेलेले आहेत. त्यामुळं परत मला त्यातून ते सगळ्यांचं ऐकायचं नाहीये. आणि मी जेव्हा कट करून तेव्हा तुम्हाला सांगितलेलं की परत केसांना कात्री लावायची नाही. पण मला आवडेल डोनेट करायला नक्कीच, फक्त मला थोडासा वेळ लागेल एवढंच मला सांगायचंय. थोड्याच मंथमध्ये मी नक्की कनेक्ट करेल तुमच्यासोबत. तर आपला 9वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज युअर पेट पीव? तर पेट पीवचा अर्थ मलाही नाही कळला आधी. मग मी गुगल करायच्या ऐवजी मी त्या व्यक्तीलाच विचारला की ह्याचा अर्थ काय. तर त्याचा अर्थ असा आहे की जी मोस्ट अनॉइंग थिंग आहे माझ्यासाठी, म्हणजे मला अशी कोणती गोष्ट आहे ज्या गोष्टीचा मला खूप राग येतो, म्हणजे ती गोष्ट मी सहनच नाही करू शकत, अशी कोणती गोष्ट आहे हे ह्याच्यात विचारले. तर मला स्लो काम करणाऱ्या लोकांचा खूप राग येतो. म्हणजे मी खूप जास्त फास्ट काम करते असं नाही, पण मला असं वाटतं की हे करू का, ते करू का, हे असं काय, असं विचारणारे लोक मला बिलकुल आवडत. मला असं वाटतं की झटकीपट झालं की करून टाकायचं. म्हणजे काही उगाच काही करायचं असं नाही, करता चांगलंच करा, पण असं वेळ घालवत बसलंय, उगाच टाइमपास करत बसणारे लोक मला आवडत नाहीत. मला असं वाटतं की पटकन झटकीपट, म्हणजे कोणी असं खूप स्लो असेल ना तर ते माझ्या असं पटकन डोक्यात सनकन जातं, असं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनॉइंग थिंग अजून अशा बऱ्याच असतात, आपल्याला उठता येता जाता बऱ्याच गोष्टी आपल्याला अनॉय करत असतात, ते नक्कीच आहे. थोडेसेच क्वेश्चन्स राहिलेले आहेत आता, जास्त नाहीये. आणि आता हा आपला 10वा क्वेश्चन आहे, व्हॉट कीप्स यू मोटिवेटेड? तर मी मोटिवेशनल बुक्स वाचते, हे तुम्हाला आपले बुक रिव्ह्यू बघितल्यानंतर कळलंच असेल. ती गोष्ट मला मोटिवेट करते. माझ्या घरात जसं मी तुम्हाला म्हणलं की एवढी मोठी माझी फॅमिली आहे, तर सगळ्यांना पण खूप स्ट्रगल होतं. सगळे असं नाहीये की लहानपणापासून खूप छान वारसा भेटलाय आणि आम्ही असेच वर आलो, तर बिलकुल नाहीये. खूप छान आणि खूप जास्त स्ट्रगल करून माझी फॅमिली आज इथं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना सॅल्यूट आहे माझा त्याबद्दल. मग त्या लोकांचं जे स्ट्रगल आहे ते बघून मी मोटिवेट होते. म्हणजे मला असं वाटतं की ही लोक कधीच थकली नाहीत. किंवा आता रूमवर वगैरे पण काय होतं की आपण ऑफिसमध्ये जातो, ऑफिसमध्ये काही गोष्टी घडतात, मग आपण खूप इरिटेट होतो किंवा डिप्रेस्ड होतो आणि रूमवर आम्ही ना चर्चा करत असतो की आज हे झालं ते झालं. तर मग काही काही लोकांना खूप कसतरी होत असतं. तर मी त्या दिवशी विचार करता करता माझ्या डोक्यात एक गोष्ट आली की माझे वडील
किसनवीर कॉलेजमध्ये होते. ते अकाउंट डिपार्टमेंट सांभाळत होते, म्हणजे ते फायनान्समध्ये होते. तर त्यांना सगळं पेमेंटचं वगैरे बघायला लागत होतं. तर किती कटकट होत असेल त्यांच्या डोक्याच्या मागे, म्हणजे बाप रे बाप. पण कधीही त्यांनी घरी येऊन की मला हे झालंय, मला ते झालंय, मला हेच करायचं नाहीये, मला जॉबच सोडायचा आहे असं बोललेलं मला आठवत नाही. मग मला ह्या गोष्टी मोटिवेट करतात की त्यांनी एवढे वर्ष काढले ना, त्यांना तर खूप काही करायचं होतं. त्यांनी आपल्याला घरं बिरं बांधून दिले, सगळं दिले. आपल्याला तर कदाचित इतकं जास्त स्ट्रगल नाहीये. मग आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी घेऊन का डिप्रेस व्हायचं? आपण पण खूप छान राहूयात असं मला वाटतं. मोटिवेशनल मूवीज बघायला मला आवडतात, जे की मी आतापर्यंत जास्त बघितले नाहीये. किंवा ज्या रिअल स्टोरीज असतात ना, त्या मला वाचायला आवडतात. छत्रपती शिवाजी महाराजांची पुस्तकं मला वाचायला आवडतात. ती खूप मोटिवेशनल वाटतात मला. म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन त्या बुकमध्ये आहे असं मला वाटतं. आणि असे बरेच अजून खूप छोट्या छोट्या गोष्टी मला मोटिवेट करत राहतात. हे मी तुम्हाला म्हणजे मी जर ते सांगत बसले तर हा व्हिडिओ आपला 1-2 तास चालेल. पण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात. म्हणजे कधी कोणी खूप दुःखात आहे पण त्यातनं पण ते खूप छान लाईफ जगतंय ना, तर ती गोष्ट पण मला मोटिवेट करते की वाव, हे असं असलं पाहिजे, असं आहे. तर आता आहे आपला 11th क्वेश्चन. व्हॉट इज युअर फेवरेट, बिंग ट्रॅडिशनल ऑर मॉडर्न? वाव. तर मला दोन्हीही समान आवडतं, पण त्यातल्या त्यात जास्त बघायला गेलं तर मला ट्रॅडिशनल राहायला खूप जास्त आवडतं. का तर त्याचं काही उत्तर नाहीये, पण मला आवडतं की छान साडी घालणं, ड्रेस घालणं, टिकली लावणं, हे मला खूप जास्त छान वाटतं. आणि मॉडर्न म्हणाल तर मला इतकं काही असं, मी खूप अशी मॉडर्न वगैरे राहत नाही, नॉर्मलच असतं माझं. जीन्स टॉप, कधी एखादं 1 पीस घातला वगैरे तर असं. आणि वाईमध्ये जोपर्यंत मी होते तोपर्यंत तर वाईमध्ये आमच्या अलाउड नाही म्हणण्यापेक्षा आपल्याला कळतं ना की कुठे आपण काय घातलं पाहिजे. मला असं वाटतं की ह्याचं नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे की आपण कुठे काय घातलं पाहिजे, कोणत्या फंक्शनला आपण कसं गेलं पाहिजे, ह्याचं नॉलेज असणं खूप इम्पॉर्टंट आहे. एखाद्या पार्टीमध्ये तुम्ही पंजाबी ड्रेस घालून गेलात तर ते तुम्हालाच ऑकवर्ड होईल. आणि एखाद्या लग्नामध्ये तुम्ही छान मस्त शॉर्ट 1 पीस घालून गेलात तर ते तुम्हालाच ऑकवर्ड होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही नक्की घाला. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कंपल्शन नसावं की तू हेच घाल आणि तेच घाल. पण कुठली गोष्ट कुठे छान दिसते, कुठली गोष्ट कुठे घातली पाहिजे हे कळतं. आणि माझा पॉइंट ऑफ व्ह्यू झाला तर मला ट्रॅडिशनल राहायला आवडतं आणि मॉडर्न पण आवडतं, पण जास्त पर्सेंटेज म्हणजे ट्रॅडिशनलला नक्की असते. तर आता आपला 12th क्वेश्चन आहे. हाऊ डू यू मॅनेज पर्सनल अँड प्रोफेशनल लाईफ? तर एवढी काही पर्सनल लाईफ चालू नाहीये किंवा एवढी काही प्रोफेशनल लाईफ चालू नाहीये की मला मॅनेज करायला लागेल. जसं की तुम्हाला माहिती आहे का, मी सिंगल आहे. म्हणजे मॅरिड ज्या वुमन्स असतात त्यांचा आहे थोडं स्ट्रगल नक्कीच, पण मला तो इतका काही प्रॉब्लेम येत नाही. मेन मला असं थोडंसं की काम करता करता मग युट्यूबचे व्हिडिओज बनवायचे किंवा कुठे गेले तर मला तेच होतं की मी कामासाठीच बाहेर पडते लोकांसोबत किंवा घरच्यांसोबत. मग तेव्हा मी काहीतरी छान दिसते की चला आपण हे व्लॉग घेऊया किंवा ह्याचं शूट करूया असं होतं. मग तेव्हा लोक पण थोडे ऑकवर्ड होतात की काय हिचं सारखं. मग हे होतं की खास मला युट्यूबसाठीच बाहेर वगैरे जाता येत नाही. त्याच्यावर आता करायचंय थोडं आपल्याला काम. आणि प्रोफेशनल लाईफ तर मला ते असं की 8 to 5 झाल्यानंतर मी त्या गोष्टी डोक्यातच घेतले. म्हणजे काही झालं असेल, कोणी वाईट बोललं असेल किंवा काही झालं असेल, अति जास्त काम असेल किंवा काही असेल, तर मी ते तिथल्या तिथे सोडून देते की आजचं माझं काम झालंय, डन, उद्याचा दिवस उद्या बघूया. कारण त्याच गोष्टी डोक्यात घेऊन आपण जर आलो ना, रूमवर येतो किंवा अजून काय मध्ये पुढचं सगळं चेंज होऊन जातं. काहीच करू शकत नाही आपण पुढे असं. आणि आता आमचं तर कसं होतंय, रूममध्ये म्हणजे पीजीवर मी राहते, तर आम्ही येतो आणि मग तेच डोक्यात. मग ती चर्चा झाली की राहिलं जेवण बनवायचं, राहिलं वर्कआउट, राहिलं नुसतं मग तेच टेन्शनमध्ये पडून राहायचं. त्यापेक्षा मी हे खूप छान आहे. म्हणजे माझं आधीपासूनच हे आहे की 8 to 5 जे काय होईल ते होईल, ते तिथे बांधायचं, ठेवून द्यायचं आणि मग आपलं जे डेली रुटीन आहे ते करायचं. कारण हे सगळ्यांना आलंच पाहिजे. माझी स्वतःची मम्मी जी होती ती आधीपासून ती अपडाऊन करायची. ती सातारला होती, जसे मी तुम्हाला बोलले ती प्रोफेसर होती. तर तिच्याकडून सुद्धा मी ही शिकले. ती घरातलं सगळं कामं करून ती जाणार, मग ती रिटर्न आल्यानंतर घरात पण जी कामं असतील ते ती करणार. तेव्हा कधीही तिनं त्यात हे नाही केले की मी थकून आली आहे किंवा मला हे जमणार नाही, असं कधीच तिनं ते केलेलं नाहीये. त्यामुळे तो सुद्धा आहे की ते सुद्धा मी डोळ्यांनी बघितलंय. त्यामुळे मी
प्रोफेशनल लाईफ माझी वेगळीच ठेवते आणि पर्सनल लाईफ मी वेगळीच ठेवते. कारण मी इथे थकून आली तर मी हे काम करणार नाही असं माझं कधीच होत नाही. आणि मला असं वाटतं की ते नाहीच झालं पाहिजे. जी जबाबदारी आहे, जे करायचं आहे ते नक्कीच आपण केलं पाहिजे. तर आता हा आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन. तुझ्या लग्नाला कधी यायचं? 14वा क्वेश्चन. तर जेव्हा लग्न ठरेल तेव्हा मी तुम्हाला पहिली पत्रिका पाठवेल, मग तुम्ही लग्नाला यायचं. ओके. आणि आता आपला शेवटचा क्वेश्चन आहे डेंटिस्ट्रीशी रिलेटेड. तर तो आहे विच टूथपेस्ट इज हेल्पफुल फॉर ब्रशिंग टीथ. तर ह्याचं नाव सांगायचं झालं टूथपेस्टचं, तर अशी पर्टिक्युलर कोणतीही टूथपेस्ट नाहीये जिनं तुमचे दात स्वच्छ होतील किंवा तुमच्या दाताच्या ज्या केरीज असतील त्या जातील, अशी कोणतीही पर्टिक्युलर टूथपेस्ट नाहीये. पण जर तुम्ही दिवसातून 2 वेळा ब्रश केले, म्हणजे सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी, तर तुमचे दात नक्की स्वच्छ राहतील. ब्रश करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्यांनी ब्रश केले तर त्यांना तुमचे दात स्वच्छ राहतील. आपण आपल्या युट्यूब चॅनलवर थोड्याच दिवसात डेंटिस्ट रिलेटेड सिरीज चालू करणार आहोत. त्याच्यातनं तुम्हाला कळेलच की आपल्या ओरल हेल्थसाठी काय इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही. पण एवढंच मला सांगू वाटतं की कोणतीही अशी पर्टिक्युलर टूथपेस्ट नाहीये की जी वापरली की दात माझे मोत्यासारखे चमकतील, असं बिलकुल नाहीये. फक्त स्वच्छ दात ठेवायचे, सकाळी आणि रात्री झोपायच्या आधी दात घासायचे मस्तपैकी. आणि जर तुम्हाला वाटत असेल की दुखतंय, थोडीशी जरी सेन्सिटिव्हिटी होतीये, तर डेंटिस्टकडे जाऊन जे काही ट्रीटमेंट आहे ती करून घ्यायची, एवढंच. तर अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन्स अँड आन्सर्सचा व्हिडिओ झालेला आहे. हे सेशन्स झालेलं आहे. मला खूप छान वाटलं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन. तर असेच प्रश्न तुम्ही मला विचारू शकता. आपण थोड्या महिन्यांनंतर पुन्हा हा सेशन करूयात क्वेश्चन्स अँड आन्सर्सचा आणि पुन्हा भेटूयात मस्त गप्पा मारता मारता, चाय पिता पिता. तर जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि अजून तुम्हाला वाटत असेल की अजून काही क्वेश्चन्स आहेत जे तुम्हाला विचारायचं, तर तुम्ही हा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण टाकू शकता किंवा मी आपल्या कम्युनिटी पोस्टवर पोस्ट केली आहे त्याच्यातही तुम्ही टाकू शकता. नेक्स्ट जो व्हिडिओ असेल त्याच्यात ते क्वेश्चन्स आपण नक्कीच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चॅनलचं नाव जरी इंग्लिश असलं तरी चॅनल मराठी आहे आणि मराठी चॅनलला सबस्क्राईब करणं तर बनतंच. पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत छान रहा, मस्त रहा. श्री स्वामी समर्थ अँड टाटा बाय बाय.